काय म्हणता पोट्यो, जय सियाराम. आज चालू शेगाव या नगरी. मग आम्ही आलो गाडीपाशी आल्या पुट्टो ते जमा अर्धी जास्त वर्ष सार करायला ते का बहीण माय चाला म्हणजे एक जण जायला तयार नाही. मस्तपैकी बसलो गाडीमध्ये सब पसरले. बापरे झोपतास का म्हणलं लवकर. मग आलो आलो पेट्रोल पंपापाशी. मग मस्त पेट्रोल टाकलं मस्तपैकी. का मग पोट्टे 2 डोरची आमची गाडी हे वर पोट्टे झोपे, मग आम्ही खाली झोपो. पेट्रोल टाकलं मग चला म्हणलं, मग निघलो मग गण मग आलं शेगाव नगरी. म्हणजे मस्तपैकी का खतरनाक पार्किंग आहे बा या शेगावची. भारतात नाही तशी पार्किंग आहे. का खतरनाक डिजिटलच आहे सगळं. मस्तपैकी आमची गाडी लावली. मग सगळे पोट्टे उतरले. आपले VIP गाड्या म्हणजे आपली एक VIP गाडी दिसू राहिली पा. का खतरनाक गाडी दिसू राहिली. आपली VIP गाडी आहे, काही म्हणत मी, आपल्याला विषय नाही. चला म्हणलं मग पोट्टे, चला म्हणलं आता आपल्या आंघोळ करावं लागते म्हणलं. मग मस्तपैकी वारकरी भक्ती निवास म्हणजे आलो. मग मस्तपैकी चला मग मस्त फ्रेश झालो. आंघोळ गिंघोळ केली खतरनाकपैकी. मस्तपैकी सगळेजणांनी केली. चला बा म्हणलं लवकर जावं लागते म्हणजे दर्शनाला वेळ होईल म्हणलं. मग निघालो तिथून दर्शनाला. मग पहिल्यांदा पोट्टे बसले सगळे. अरे का खतरनाक तयारी केली बा पोट्ट्यानं वा. दर्शन घ्यायला लागलो मग लाईनी म्हणजे का गर्दी होय का काय बा बहीण आम्ही किती वेळ लागते का म्हणलं भक्कम वेळ थांबलो. मग मस्तपैकी दर्शन झालं. मग या अंदरचा नजारा मंदिरातला खतरनाक. इथं काही फोटो काढू देत ना. मला मोबाईल काढू नको म्हणजे ठेवून चुपचाप म्हणे. मग लागलो आम्ही जेवणाच्या लाईनीमध्ये. खतरनाक म्हणजे आपल्याला म्हणलं पहिले कुठं महाप्रसाद खास लागते, विशेष नाही. आपलं वारकरी मंदिरच तसं आहे. मस्तपैकी लागलो लाईनीमध्ये. बम गर्दी होती. भेटला आपल्याला महाप्रसाद बेसन मस्तपैकी पोळी गिळी. मग खतरनाक जेवण होतं बा. मस्त सेवा करते बा इथं या कवाबी. मस्तपैकी जेवले पुट्टे टाणून बसलोच. म्हणे आता झोपतो म्हणे. आपण का झोपता म्हणलं. चला म्हणलं लवकर आपल्याला दुसरीकडे जावं लागते म्हणलं. मग निघालो तिथून. मग आमच्या माणसाचा होता नट ढिल्ला गाडीचा. चालू म्हणलं नट टाकूनच घेऊ म्हणलं. मस्तपैकी गेलो तिथं टाकाले. भाऊ म्हणे 200 म्हणे 150 देते का म्हणलं. मग त्याला टाकून 150 काहीतरी प्या लागते म्हणलं. मग पेलो निंबू सरबत. का तरतरी आली त्या निंबू सरबतानं. बापरे का असं वाटते मला का मेल्यासारखंच लागेल निंबू सरबत. काही पिऊन नव्हतं तर निंबू सरबत पेलं. मग चला भाई म्हणलं बसा म्हणलं कच आपल्याला जावं लागतं म्हणलं वडाकडं. मस्तपैकी वडापाशी पोचलो. मग हे कसं म्हणते जागृत वडा आहे आमच्या इथं. वडाच्या झाडाखाली म्हणते गजानन बाबा आले ते म्हणजे दिसले होते. म्हणजे सगळ्यात पहिले ह्या ठिकाणी गजानन बाबा दिसले होते. तिथं मस्तपैकी आम्ही आराम केला. झोपलो 2 घंटेची मस्त खतरनाकपैकी झोप झाली बा. असे पसरले पोट्टे 2 घंटे का भयानकच. मग चला बी म्हणलं उठा लवकर म्हणलं. उठले मग पोचलो. मग मस्तपैकी विसाव पॉईंटवर. विसाव भक्ती निवासमध्ये खतरनाकपैकी सगळेजण उतरले. पहिले म्हणे चला म्हणजे पहिले नाश्ता करू म्हणे. 10 रुपयाचा नाश्ता भेटते म्हणे. मस्त नाश्ता केला. खतरनाक नाश्ता देते बा भयानक मस्त. मग फिरलो तितकी मस्त जागा. का खतरनाक जागा आहे तिकडे. 2 पोवाडे वाजवत चालले. खतरनाक जागा इतकी अशी सुंदर पाहण्याजोगते. एक बी कचरा दिसत नाही एवढ्या मोठ्या एरियामध्ये भक्ती. मग वारकरी मस्तपैकी या पुतळ्यापाशी आलो. मस्तपैकी बरं वाटलं, फ्रेश वाटलं. मग सगळे नजारा पाहायला खतरनाक आहे इथं शेगावचं. या कधी बी इथं रामनवमीला मस्तपैकी दिंड्या भरते म्हणते. सर्वजण दिंडी घेऊन या. मस्तपैकी खतरनाकपैकी दिंडीसाठी आखणं चालू आहे सगळं. मग मस्तपैकी संध्याकाळी मस्त जेवण केलं खतरनाकपैकी. इथं 60 रुपयात जेवण भेटते. 60 रुपये द्यायचे, मस्त जेवण करून घ्यायचं. संध्याकाळी 7 वाजतापासून चालू होते मस्तपैकी. मग आम्ही जेवण केलं सगळेजणांना. मग तिथून निघालो. चला म्हणलं जावं लागते म्हणलं गण. मग निघालो. कचकमी पुट्टे असे झोपले. बापरे पसरले का एवढ्या लवकर म्हणलं. अबे आत्ताच बसलो म्हणलं गाडीमध्ये. नाही झोपा लागते म्हणे. सब झोपले पोट्टे. आता चला म्हणलं मग आता भेटू म्हणलं पुढच्या यायले. चला मग भेटू. मग येतो आता. ठीक आहे.